हे आप्पे बघा किती सुरेख दिसतात ना. तुम्हाला सांगते घरातले सगळी पिठं आणि फ्रीजमधल्या सगळ्या भाज्या एकत्रित करायच्या आणि 20 मिनिटामध्ये हे आप्पे तयार होतात. करायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला सुद्धा खूप भारी लागतात आणि पौष्टिक पण आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर काय करायचं माहिती आहे? लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत नाचणीचे अप्पे. आत्तापर्यंत आपण अप्प्यांच्या बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज बघितल्या. आज आपण नाचणीचे अप्पे करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी खूप रिक्वेस्ट केली म्हणून अगदी सोपी रेसिपी आहे. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. तर त्यासाठी आपल्याला लागेल 1 कप नाचणीचं पीठ, पाव कप बारीक रवा, पाव कप तांदळाचं पीठ, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी मोड आलेले हिरवे मूग, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 छोटी बारीक चिरलेली शिमला मिरची, अर्धं चिरलेलं गाजर, थोडासा ओला नारळाचा चव, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 चमचे तीळ, चवीपुरतं मीठ आणि पाव ते अर्धा चमचा खाण्याचा सोडा. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. पहिल्यांदा आपण पीठ करूया. त्यासाठी आपण घेऊया नाचणीचं पीठ, बारीक रवा आणि तांदळाचं पीठ. याला मिसळून घेऊया. आता आपण जे दही घेतलं आहे ते दही यामध्ये घालायचं. दही तुम्हाला वापरायचं नाही आहे तर पाणी घालून पूर्ण मिश्रण तयार करा आणि सगळ्यात शेवटी अर्ध्या लिंबाचा रस घाला. आता याला मिक्स करून घेऊया. आता थोडं थोडं पाणी घालून आप्याचं मिश्रण कसं असतं म्हणजे इडली डोशाचं तसं सैलसर मिश्रण करून घेऊ. थोडं थोडं पाणी घालायचं, गुठळ्या मोडायच्या म्हणजे मग व्यवस्थित गुठळ्या मोडता येतात. आणि हे बघा आपण याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. छान असं मऊसूत गुठळ्या विरहित आपलं हे मिश्रण तयार झालं. इतपत घट्ट असं ठेवलेलं आहे. इडलीचं पीठ कसं असतं त्याहून थोडं घट्ट ठेवलं आहे. मला पाऊण कप पाणी वापरावं लागलं म्हणजे अर्धी वाटी दही आणि पाऊण कप पाणी. यावर झाकण ठेवू आणि 15 मिनटं याला भिजून देऊ. आणि 15 मिनटं झालेली आहेत. आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे. खरं तर नाचणी आणि तांदळाचं पीठ असेल तर एवढं भिजवण्याची गरज नाही, पण रवा घातला म्हणून आपण याला भिजायला ठेवलं. पीठ आपलं भिजलं आहे. आता आपण हे जे हिरवे मूग घेतलेले आहे हे आपण चॉपरमध्ये घालूया आणि याला असं थोडंसं फक्त तुकडे होईपर्यंत फिरवून घेऊ. तुमच्याकडे चॉपर नाही आहे, मिक्सरमध्ये करा किंवा आपला पुश चॉपर किंवा दोरीचा चॉपर असतो त्याने केलं तरी चालणार आहे. आणि हे बघा हे झालेलं आहे. असं जाडसर ठेवलं आहे म्हणजे खाताना दाताखाली आलं की छान लागतं. झालं, एवढीच तयारी होती. आता आपण हे मोड आलेले मूग या पिठामध्ये घालूया. त्याचबरोबर बाकीचं सगळं साहित्य घालू. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, टोमॅटोच्या बिया काढल्यात मी म्हणजे खूप पाणी पाणी होत नाही. चिरलेलं गाजर किंवा तुम्ही गाजर किसून घातलं तरी चालेल, बारीक चिरलेली शिमला मिरची, थोडासा ओला नारळाचा खीस किंवा चव. आज मी किसून घेतलाय, चव घातला तरी चालेल. पांढरे तीळ थोडेसे, चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ चवीपुरतं. आता याला आपण मिक्स करून घेऊया. भाज्या घातल्यामुळं ना हे थोडंसं घट्ट होतं. लागलं तर वरून मग जास्तीचं पाणी घालायचं. किती पौष्टिक आहे बघा. भरपूर भाज्या घातल्यात. इथं मी फक्त गाजर शिमला मिरची अशी घातली आहे. तुम्ही आणखी तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये वापरू शकता. हे बघा याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं, पण हे मला थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटतंय. त्यामुळं मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालते, अगदी चमचाभर. त्याचसोबत यामध्ये घालूया खाण्याचा सोडा. दही आपण घातलंय त्यामुळे सोडा ॲक्टिवेट होतो. तुम्हाला दही घालायचं नाही तर सोडा घातला की त्याच्यावर लिंबाचा रस घालायचा म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट होतो. कारण सोडा तेव्हाच ॲक्टिव्ह होतो जेव्हा आंबट पदार्थाशी त्याची रिॲक्शन होते. सोडा घातल्यावर चांगलं एकजीव करायचं, नाहीतर एकाच जागी राहिला तर मग चांगलं लागत नाही. डन. याला आपण चांगलं मिक्स केलं आहे. याचं मिश्रण बघा असं पातळ ठेवलेलं आहे. लगेच आप्पे करायला घेऊया. तर त्यासाठी आप्पे पात्र गरम करायला ठेवूया. आणि आप्पे पात्र आपलं मध्यम गरम झालं आहे. आप्पे पात्र, डोसा तवा व्यवस्थित तापल्याशिवाय आप्पे डोसे नीट सुटत नाहीत. आता आपण काय करूया, यामध्ये थोडं थोडं तेल घालू. आता हे नॉनस्टिकचं आहे त्यामुळं पहिल्याच बॅचला मी तेल घालणार आहे, पण आपण एक ट्विस्ट देतो आहे. हे जरा छान दिसावे म्हणून आपण काय करूया, यामध्ये मी तेल घातलं. आता अगदी थोडं थोडं पांढरे तीळ घालायचं म्हणजे ते ना असे छान खमंग लागतात आणि आप्प्यांवर ते अगदी छान दिसतात. असे डार्क कलरचे आप्पे होतील ना मग ते पांढरे तीळ खुलून दिसतील. बरं, आता आपण गॅस कमी करू आणि आप्पे याच्यामध्ये भरून घेऊया. पण भरताना मध्ये शेवटी घालायचं, आधी कडेला घालून घ्यायचं.
नाहीतर मग मधलं आधी घातलं तर ते इतर आप्पे शिजेपर्यंत मधलं करपून जातं. झालं. आता याच्यावर झाकूया आणि मंद आचेवर वरची जी बाजू आहे ना ती हलकीशी सुकेपर्यंत याला असंच ठेवूया. साधारण एक अर्धा मिनटं असंच ठेवू. तर साधारण मिनिटभर याला मंद आचेवर ठेवलं होतं. गॅस एकदम कमी ठेवा, नाही तर खालनं जळून जातात. आता बघा हे वरून ना एकदम पण सुकल्यासारखे झाले नाहीत. हलकं हलकं ओलं असताना काय करू आपण, याला कडेने थोडंसं तेल सोडूया आणि मग उलटून घेऊ. खरं तर पूर्ण तुम्ही सुकेपर्यंतही ठेवू शकता, पण त्यामुळे ना आप्पे दोन्ही बाजूने एकदम गोल गरगरीत टम्म फुगत नाहीत. त्यामुळे याला थोडं ओलं असताना ठेवायचं आणि मग आप्पे उलटून घ्यायचे. खूप कुरकुरीत होतात बरं का हे आप्पे. आणि याच्यात आपण नाचणी घातली आहे ना, नाचणी थोडीशी कडक कुरकुरीत असते, त्यामुळं हे लवकर मऊ पडत नाहीत. मला तर असं वाटतंय सगळ्यात सोपा आप्प्यांचा प्रकार हाच आहे. नाचणी कशी असते, चिकटून बसत नाही शक्यतो, लगेच सुटून येते. त्यामुळं मग हे आप्पे असे चिकटून वगैरे बसण्याचा प्रॉब्लेम येत नाही. झालं, याला उलटलं. आता परत याच्यावर मी झाकण ठेवते आणि याला फक्त अर्ध्या मिनिटांसाठी मंद आचेवर ठेवून देणार आहे. आणि एक अर्धा मिनटं आपण परत दुसरी बाजू झाकून भाजली. हे बघा दोन्ही बाजूने छान असे भाजले गेलेले आहेत. आता काय करायचं, हे थोडे मऊ झाले बरोबर, कारण आपण वाफेवर भाजले. वाफेवर भाजल्यामुळे काय होतं, आतपर्यंत शिजले जातात. पण यांना कुरकुरीत करायचं आहे. गॅस मोठा करायचा. 15 सेकंद आपण एका बाजूने भाजूया आणि 15 सेकंद मोठ्या आचेवर दुसऱ्या बाजूने भाजूया, म्हणजे परत वरचा लेअर छान क्रिस्पी होईल. आणि दोन्ही बाजूने अर्धा अर्धा मिनिटं मोठ्या आचेवर भाजलं, वरचा लेअर क्रिस्पी करून घेतलाय. काढून घेऊया. छान झालेत ना. आणि यावर हे घातलेले तीळ बघा किती सुरेख दिसतात आणि ते खाताना दाताखाली येतात ना, एक नंबर लागतात. चला आता आपण काय करू, गॅस कमी करूया. आता तीळ घालायचे आहेत म्हणून मी परत तेल घालतेय, नाहीतर नाही घातलं तेल तरी चालेल जर नॉनस्टिकचा पॅन असेल तर. आणि बाकीचे सगळे आप्पे आपण असेच करून घेऊ. तर 2 बॅचेस मी काढलेल्या आहेत आणि हे बघा किती सुरेख दिसतात ना. मला ना याच्यात सगळ्यात बेस्ट पार्ट कुठला वाटला, हे आपण तीळ घातले ना ते. एक तर दिसायला भारी दिसत आहेत आणि ते दाताखाली आल्यावर पण भारी लागतात. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त असे नाचणीचे आप्पे तयार केले. यातलं ना एक तुम्हाला मी तोडून दाखवते. तर झालेत ना एकदम परफेक्ट. वरून मस्त क्रिस्पी करायचे आणि आतून छान जाळीदार आप्पे तयार होतात. करायला पण एकदम सोपे आहेत. एखादं पीठ कमी जास्त वापरलं किंवा नसेल तरी पण चालणार आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा जरूर करून बघा. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.